चला आज बनवूया आपण मटकीची उसळ सुकी भाजी बनवायची टिफिनसाठी आपल्याला। ते बघा आपण रात्री मटकीला मोड आणायला ठेवले होते आणि मटकीला बघा किती आपण गॅसवर कढई मांडली। याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया। त्यानंतर याच्यामध्ये बघा 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या त्या टाकायच्या। हिंग टाकायचे। आता तो असं बारीक चिरून घेतला आणि गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घेऊया। घेतले मी थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं। मीठ टाकूया आपण। त्यानंतर इथे बघा हिरवी मिरचीचा मी आता मिक्सरमध्ये ठेचा बनवून घेतलेला आहे। हिरवी मिरची बनवायचे मला। थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया। 1 चमचा हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। टमाटर पण आपलं सॉफ्ट होईल, फक्त परतून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी। झटपटाची टिफिनसाठी आपण उसळ बनवू शकतो। त्यानंतर आपली ही मटकी त्याच्यात टाकायची। आता इथे मीठ आपण आधी टाकले, चवीप्रमाणे तुमच्या मीठ तुम्ही टाका। आणि याच्यात शेंगदाण्याचं कूट असं काही नाही टाकायचं, एकदम साधी सोपी ही भाजी आणि खायला अशीच छान लागते। हिरव्या मिरचीत बनवली ना तर चव खूप अजून छान लागते। मला अशी हिरव्या मिरचीत बनवलेली खूप आवडते। मोड एकदम मस्त आलेत ना, अजून छान चव लागते व्यवस्थित। आणि मी कधीच जास्त करून मार्केटची मटकी मोडवाली आणत नाही, मी घरातच मोड आणते आणि व्यवस्थित असे आपले एकदम व्यवस्थित फ्रेश पद्धतीने बनवायची। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, म्हणजे व्यवस्थित आपली हे आणि मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिटासाठी आपण स्लो गॅसवर झाकून ठेवूया। 2-4 मिनिटं आपण स्लो गॅसवर ठेवलं तर मस्त अशी आपली मटकीची भाजी तयार झाली। अजिबात खाली लागली नाही, घामाने याला पाणी सुटताना त्याच्यामध्ये वाफेमध्ये शिजले जाते। तर आपण आता गॅस बंद करूया अशा पद्धतीने। तर गॅस बंद करू, याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया। झटपट अशी तयार झाली आपली ही मटकीची उसळ टिफिनसाठी। तर कसं वाटलं आपल्याला तुम्हाला ही मटकीची भाजी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा,